तर तिकडे T20 वर्ल्ड कपच्या सामन्यापूर्वी टीम इंडियानं विजयाचा गुलाल उधळलाय। आशिया कपमध्ये भारताच्या लेकींनी पाकिस्तानला धूळ चारली आहे। भारतीय महिला संघाकडून पाकिस्तानी संघाचा 8 विकेट्सनी पराभव करण्यात आलाय। बँकॉकच्या मैदानात भारताच्या रणरागिणींनी पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम केलाय। सामना जिंकल्यानंतर हस्तांदोलन देखील भारतीय संघानं नाकारलंय। तर आज सुरू असलेल्या भारत पाकिस्तान सामन्यावरून राजकीय नेत्यांकडूनही वार पलटवार करण्यात आलेत। भारत पाकिस्तान सामना भाजपचा खेळ असल्याची टीका राऊतांनी केली होती। तर टिपू सुलतानला नायक मानणाऱ्यांसोबत तुम्ही क्रिकेट कसं खेळता असा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला होता। तर दुसरीकडे नवनाथ भट यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिले। भारतानं सामना खेळू नये म्हणजे पाकिस्तानला बाय द्या। कसलं देशप्रेम, आंतरराष्ट्रीय सामन्याला देशद्रोही रंग देणं थांबवा असं नवनाथ बंद म्हणालेत। तर हिरव्या सापांना संधी मिळेल तिथे ठेचू, ना सैनिक सोडणार ना आम्ही सोडणार असं नितेश राणेंनी म्हटलंय। आम्ही सामना पाहतच नाही ना। भारत पाकिस्तान सामना हा भारतीय जनता पक्षाचा खेळ आहे। इथे निवडणुका आल्या की भारत पाकिस्तान, हिंदू मुसलमान, राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती लोकांना शिकवायची, तर मतं मिळवायची। पण जेव्हा पैशाचा विषय येतो, बीटिंग, सेटिंग आणि जुगाराचा विषय येतो, तेव्हा भारत आणि पाकिस्तान सामने खेळायला जय शहांना परवानगी दिली जाते। भारत आणि पाकिस्तानचा सामना हा दोन देशांमध्ये नाही तर हा आंतरराष्ट्रीय सामना आहे। T20 वर्ल्ड कप मध्ये भारत आणि पाकिस्तान खेळतोय। संजय राऊत यांची इच्छा आहे की भारतानं पाकिस्तान सोबत सामना खेळू नये। याचा अर्थ पाकिस्तानला बाय द्यायचा का? आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये वर्ल्ड कप मध्ये पाकिस्तानला बाय देऊन पाकिस्तानला विजयी करा, ही संजय राऊतांची मागणी आहे। त्यामुळे ते म्हणतायत की भारत आणि पाकिस्तानचा सामना खेळू नका। जनाब संजय राऊत, तुम्ही पाकिस्तानचं किती लांगुल चालन करणार? भारत आणि पाकिस्तान सामना होतोय आणि भारत जिंकणार। संध्याकाळी फटाके फोडू। हिरव्या सापांना ठेचण्याची जिथे जिथे संधी भेटेल, मग ते निवडणुकीमध्ये असो किंवा मैदानात असो, आमच्या भारताचे ना खेळाडू सोडणार, नाही सैनिक सोडणार, ना आम्ही सोडणार। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली आहे। काँग्रेस केवळ चुकीची माहिती पसरवते। काँग्रेस आणि तिचं नेतृत्व नेहमीच जनतेला दिशाभूल करत असल्याचा आरोप शहांनी केलाय। सध्याच्या सरकारनं काँग्रेसच्या तुलनेत 15 पट अधिक धान्य खरेदी केलंय, मात्र ही बाब राहुल गांधींना दिसत नाही असं देखील शहा म्हणतात। तसंच कोणत्याही मंचावर या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचा अध्यक्ष शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चेसाठी तयार आहे। खरं तर शेतकऱ्यांचं नुकसान कोणी केलं यावर उघड चर्चा व्हावी असं आव्हान देखील अमित शहांनी राहुल गांधींना दिलंय। कांग्रेस का नेतृत्व हमेशा झूठ बोलकर जनता को गुमराह करता रहा। मुझे तो हंसी आती है, इस देश की पार्लियामेंट में कांग्रेस के शहजादे राहुल गांधी किसानों की बात करते हैं। मैं आज उनको कहना चाहता हूं कि आपने किसानों का कितना अनाज खरीदा था? 10 साल यूपीए सरकार के, मनमोहन सरकार के, और 10 साल नरेंद्र मोदी सरकार के। हमने आपसे 15 गुना ज्यादा अनाज एमएसपी पर किसानों से खरीदने का काम किया। मैं राहुल गांधी जी को चैलेंज देना चाहता हूं, किसी भी मंच तय कर लो, भारतीय जनता पार्टी का युवा मोर्चे का अध्यक्ष आकर आपसे चर्चा कर लेगा नुकसान किसने किया है। राहुल गांधी जी, क्या आप झूठ फैला रहे हो? मोदी जी ने ये ट्रेड डील कर हमारी डेयरी को समाप्त कर दिया। अरे हम तो डेयरी के लिए रास्ता बढ़ाने वाले लोग हैं। दोनों तीनों समझौतों में डेयरी सेक्टर को पूर्णतया सुरक्षा देने का काम नरेंद्र मोदी जी ने किया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।